जासुदाच्या हातून हिजकियाने जेव्हा पत्र आणलं, ते जे पत्र होतं, त्या दिवशी तो जासूद जेव्हा घेऊन आला, त्या पत्रामध्ये काय होतं? दुसरे राजे अध्याय 19 वचन 14. हिजकियाने जासुदाच्या हातून पत्र घेऊन काय केलं? हिजकियाने जासुदांच्या हातून ते पत्र घेऊन वाचिले. मग हिजकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेविले. हिजकियाने परमेश्वराची प्रार्थना केली. जेव्हा त्याला ते पत्र मिळालं, ते जे पत्र त्याच्याकडे आलं होतं, ते अस्वस्थता घेऊन आलेलं होतं. त्या पत्राने कोणाला अस्वस्थ केलेलं होतं? त्या देशावरती राज्य करत असणाऱ्या त्या राजाला चिंतेत पाडलेलं होतं. कित्येक वेळेला आपण असा विचार करत असतो. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जर मला एखादी नोकरी मिळाली तर मी निश्चिंत होऊन जगेल. लोकांचे असे विचार असतात. जर मला प्रमोशन मिळालं तर मग मी निश्चिंतपणे राहू शकतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं, मला जे लोन पाहिजे आहे त्या लोनचं जर काम झालं तर मी निश्चितपणे राहू शकतो. काही लोकांचे असे विचार असतात, मला जर ती पोस्ट मिळाली तर, जर मला ती पोझिशन मिळाली तर मला कसली काळजी राहणार नाही. काही लोकांना असं वाटतं, जर माझं लग्न झालं तर जो काही तणाव आहे, सर्व टेन्शन्स आहे, हे सर्व निघून जातील, असा ते विचार करतात. काही लोकांना असं वाटतं की जर माझं स्वतःचं घर असेल तर मी निवांत होऊन जगू शकतो, टेन्शन्स राहणार नाही. भाडोत्री घरामध्ये राहत असताना बरेचदा टेन्शन्स येतात. तरुणपणे जर लग्न झालं नाही किंवा नोकरी करत असताना टेन्शन्स असतील, कित्येक प्रकारच्या भीती आणि चिंता असतात, बेरोजगारीच्या समस्या असतात, तेव्हा चिंतेमध्ये पडून किती टेन्शन्स येत असतात. कमाई चांगली मिळत नाही तेव्हा आर्थिक अडचणीमध्ये येऊन नोकरीमध्ये किती टेन्शन्स येतात. तुम्ही आजारामधून जात असतात त्या वेळेला शारीरिक टेन्शन्स असतात. मानसिक, शारीरिक, आत्मिक आणि आर्थिक अडचणीमधून जेव्हा ते जात असतात तेव्हा माहीत आहे त्यांच्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार येतात. जर मी त्या पोझिशनवरती गेलो तर मी निश्चिंत होऊन जगेल. जर त्या स्थितीपर्यंत पोहोचलो तर चिंता दूर होऊन जाईल. या आजारामधून एकदा बाहेर पडलो म्हणजे सर्व चिंता मिटून जाईल. जर मी या जागेमधून किंवा या स्थितीमधून जर बाहेर पडलो तर मग मी निश्चिंत होऊन जगू शकेल. मनुष्य हा निर्भय होऊन जगण्याची आशा करत असतो. त्यासाठी तो एखाद्या स्थानाची किंवा एखाद्या स्थिरतेची अपेक्षा करत असतो. जर खरोखरच ज्याप्रमाणे तुम्ही विचार करत आहात त्या स्थानामध्ये किंवा त्या स्थितीमध्ये तुम्ही पोहोचल्यावर खरोखर निर्भयपणे राहाल का? हा एक प्रश्न आहे. आज बरेचसे लोक असा विचार करतात की त्या स्थितीमध्ये, त्या पदावर किंवा त्या स्थानामध्ये पोहोचलो तर मी निर्भयपणे जीवन जगू शकतो. अजिबात नाही. या पृथ्वीवरती मनुष्यामध्ये जोपर्यंत त्याच्यामध्ये प्राण आहे, भले कोणत्याही प्रकारचं ते स्थान असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीतून तुम्ही जात असाल, जेथे तुम्ही पोहोचू इच्छिता त्या स्थानामध्ये तुम्ही पोहोचू शकता. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या समस्येमधून किंवा एखाद्या तणावामधून किंवा अस्वस्थ होऊन तुम्ही रात्री निश्चिंत झोपू नये यामुळे सैतान काही ना काही करत असतो. या ठिकाणी पहा, याच्याकडे जे पत्र आलं होतं, हे तुम्हाला आणि मला आलेलं पत्र नाहीये. हे जे पत्र आलं होतं हे कोणाला आलं होतं काय तुम्हाला माहीत आहे का? त्या देशातील प्रजेवरती राज्य करणाऱ्या राजाला ते पत्र आलेलं होतं. याचा अर्थ त्या देशावरती राज्य करणाऱ्या त्या उच्च स्थानावरती जो त्या उच्च पदावर आहे असा तो राजा भयभीत झालेला आहे. यामुळेच सांगतो, कधी चुकून हे असा विचार करू नका, मी आता अशा परिस्थितीमध्ये आहे, जर मी त्या स्थानात पोहोचलो, त्या स्थितीमध्ये पोहोचलो तर तेथे मी शांतीने जीवन जगू शकतो, आनंदामध्ये मी जगू शकतो. जर असा विचार तुम्ही करत आहात तर कृपा करून लक्ष द्या. तुमच्याकडे जे काही आहे किंवा जो तुम्ही विचार करत आहात, शांती असू शकते, आनंद असू शकते किंवा मग सुख असू शकतं, त्या स्थानामध्ये, त्या पदावरती, त्या स्थितीमध्ये तेथे ते नाही तर मग तुमचा जो प्रभू, जो येशू ख्रिस्त त्याच्या त्या उपस्थितीमध्ये आहे, हेच सत्य आहे. त्या पत्रामध्ये काय होतं? कोणी ते पत्र पाठवलेलं होतं? शत्रूंनी ते पाठवलेलं होतं. त्या पत्राचा सारांश काय होता? मी तुला मारून टाकील, अशा प्रकारे त्याचा सारांश होता. मी तुझा आणि तुझ्या देशाचा नाश करील. तुझा आणि तुझं जे काही आहे त्या सर्वाचा मी नाश करणार आहे. हाच होता त्या पत्राचा अर्थ.
त्या देशावर राज्य करणाऱ्या राजाला ती धमकी होती. देशावरती राज्य करणाऱ्या त्या राजाला भयभीत करून टाकणारं अशा प्रकारचं ते पत्र आल्यावर तेव्हा त्या राजाने काय केलं? मला काही होऊ शकत नाही असा विचार करून गर्व केला का? काय गर्वाने येऊन तो तसा वागला का? किंवा समस्येवरती नियंत्रण मिळविण्यासाठी त्याने कोणते पावलं उचललेत का? जर तुम्ही लक्षपूर्वक ते पाहिलं तर त्या समस्येवर विजय मिळविण्याकरिता त्याने खूपच विशेष असं काम केलं होतं. त्याने एक अद्भुत असं काम केलं. ते काम काय होतं? त्याने काय केलं? त्याच्यामध्ये भय निर्माण करणारं ते पत्र त्याने वाचल्यानंतर, म्हणजे ते पत्र त्याने वाचल्यानंतर जी अस्वस्थता व जी भीती, जी चिंता, काळजी आणत असणाऱ्या त्या पत्राचं त्याने काय केलं? लक्ष देऊन ऐका फ्रेंड्स. जेव्हा आपण अंधकाराने घेरल्या जातो तेव्हा आपण काय केलं पाहिजे माहीत आहे? पहा, सर्वात पहिलं स्वर्गाकडे पाहिलं पाहिजे. आजूबाजूला असणाऱ्या समस्या जेव्हा त्या बुडवू लागत असतात, भयंकरपणे तुमच्यावरती येत असतात, तेव्हा तुम्हाला उद्ध्वस्त करत असतात, तेव्हा तुम्हाला श्वास घेण्यासाठी जागा देखील ठेवत नाही, तेव्हा काय केलं पाहिजे? हिजकियाने जे केलं तसंच केलं पाहिजे. त्याने काय केलं होतं? त्याच्या आजूबाजूला त्याला जेव्हा अंधकार दिसत चालला होता, याचा अर्थ त्याच्यापेक्षाही जास्त बलवान शत्रू, त्याच्यापेक्षाही जास्त बलाढ्य सैन्य त्याच्या देशाला जेव्हा ते घेरत होते, त्यांचा शत्रू जेव्हा त्यांच्या देशाला घेरण्यासाठी आला होता, तेव्हा हिजकियाने काय केलं माहीत आहे? स्वर्गाकडे पाहिल्याशिवाय मला कोठूनही सहाय्य मिळू शकणार नाही. लक्ष देऊन ऐका. जेव्हा मार्गामध्ये काही दिसून येत नसतं, जेव्हा तुम्हाला काहीच डायरेक्शन दिसत नसतं, तेव्हा केवळ एकच काम करायचं आहे. स्वर्गाकडे आपले नेत्र लावून पाहायचं आहे. बस तेवढंच पुरेसं आहे. तेथूनच देव आपल्याला मार्ग दाखविल. तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात, भले ती समस्या कितीही गंभीर असो, ती कितीही भयभीत करणारी असली तरीही परमेश्वर तुम्हाला मार्ग दाखविल. त्या समयामध्ये हिजकिया राजाला, म्हणजे त्याचा शत्रू अश्शूरच्या राजाने त्याला पाठविलेलं पत्र जेव्हा हिजकियाने वाचलं आणि त्या पत्राने जेव्हा तो भयभीत झाला, तेव्हा त्याने काय केलं तुम्हाला माहीत आहे? मी ते पुन्हा वाचत आहे. हिजकियाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचिले. मग हिजकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने ते परमेश्वरापुढे उघडून ठेविले. त्याने ते उघडून ठेविले असं म्हटलं. शत्रूच्या त्या पत्राने जेव्हा त्याच्यामध्ये एवढा गोंधळ निर्माण केला, तेव्हा ते पत्र मिळाल्यावर त्याने काय केलं? सरळ तो देवाच्या उपस्थितीमध्ये निघून गेला. सरळ देवाच्या मंदिरामध्ये त्याच्या जवळ तो गेला. तो राजा देशावरती राज्य करणारा होता. जिथे होता तिथेच गुडघे टेकून प्रार्थना करू शकत होता. परंतु त्याने ते पत्र घेऊन, माझ्या प्रिय बहिणींनो, प्रिय भावांनो, आपल्या जीवनामध्ये देखील हेच गरजेचं आहे. हन्ना ती घरामध्येच प्रार्थना करू शकत होती की देवा तू मला एक मुलगा दे, परंतु ती देवाच्या मंदिरामध्ये गेली. मंदिरामध्ये जाऊन अश्रू ढाळून तिने देवाकडे प्रार्थना केली. बायबल आपल्याला सांगतं की त्याचे नेत्र निरंतर परमेश्वराच्या मंदिराकडे लागलेले असतील, हे त्याचं अभिवचन आहे. त्या देशावरती राज्य करत असणारा राजा, त्याला अस्वस्थ करत असणाऱ्या त्या पत्राला त्याने घेऊन देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन ते पत्र उघडून त्याने प्रार्थना केली. त्याने कशी प्रार्थना केली? त्याने काय म्हणून प्रार्थना केली? त्याने का प्रार्थना केली? आणि त्याला कसं उत्तर मिळालं? मी आज हे सर्व विषय तुम्हाला समजावून सांगण्याची आशा करत आहे. सर्वात पहिली गोष्ट जी मी सांगितली, त्याने प्रार्थना केली. त्याने कशी प्रार्थना केली? त्याच्याकडे जे आलं होतं, गोंधळ उत्पन्न करणारं जेव्हा ते पत्र आलं, ते पत्र त्याने आपल्या हातामध्ये घेऊन सरळ तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये गेला. ते पत्र त्याने उघडून ठेवून प्रार्थना केली. याचा अर्थ काय आहे तुम्हाला माहीत आहे का? ते जे भय उत्पन्न करणारं पत्र होतं, ते तो कुठे घेऊन गेला? देवाच्या उपस्थितीमध्ये ते तो घेऊन गेला. माझ्या भावांनो, बहिणींनो, जी गोष्ट तुम्हाला भयभीत करत आहे, तुम्हाला अस्वस्थ करून सोडणाऱ्या त्या विषयाला
तुमच्या शरीरामध्ये कमजोरी आणत असणाऱ्या त्या आजाराला मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं की जेव्हा तो नरक दाखवित होता तेव्हा तो पती दारू पिऊन आपल्या घरी येत होता. भयंकर प्रकारे तो आपल्या पत्नीला मारत असायचा. त्या बहिणीला ते सहन होत नव्हतं, तिच्या आईला ते सहन होत नव्हतं. त्यावेळी जेव्हा ती टीव्ही पाहत होती तेव्हा त्या दिवशी टीव्हीवरती जेव्हा कलवरी आवाजचा कार्यक्रम चालू होता, कलवरी आवाजचा कार्यक्रम ऐकून तिच्या जीवनात विश्वास निर्माण झाला. माझ्या जीवनाचा इतका छळ करत असणाऱ्या, मला त्रास देत असणाऱ्या, सतावत असणाऱ्या या पतीला जर मी कलवरी टेम्पलमध्ये घेऊन गेले तर परमेश्वर माझ्या पतीबरोबर बोलेल, यांना चांगला मनुष्य बनवेल, असा विश्वास तिच्यामध्ये आला. कसं तरी करून तिने आपल्या पत्नीला विनंती करून ती त्याला कलवरी टेम्पलमध्ये एक दिवस घेऊन आली. अद्भुत अशा प्रकारची साक्ष आपण मागील आठवडी पाहिली आहे. तो पती अशा प्रकारे सांगत होता की कितीतरी वेळा माझ्या पत्नीने सांगितलं बदला बदला, पण मी बदललो नाही. मूर्खपणाने आणि क्रूरपणे मी तिच्याशी वागलो. परंतु आज माझी पत्नी परमेश्वराच्या मंदिरामध्ये मला घेऊन आली आणि देव माझ्याशी स्पष्ट बोलला. निश्चितपणे तो माझ्याबरोबर बोलला आणि परमेश्वराने माझ्या हृदयाला बदलून टाकलं आहे. कृपा करून लक्ष द्या. या पवित्र शास्त्रामध्ये सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य कोणतं आहे माहीत आहे? मनुष्य कितीही पापी असला तरी, वाईट मनुष्य असला तरीही, दुष्ट असला तरी देखील त्याला पवित्र व्यक्तीप्रमाणे बनवून त्याला बदलून टाकण्याचं सामर्थ्य या पवित्र शास्त्रात आहे. तो पती अशी साक्ष देत होता. देवाच्या उपस्थितीत मी आलो तेव्हा देवाचे सेवक जेव्हा देवाचं वचन सांगत होते तेव्हा ते ऐकून माझं जीवन बदललं. ही साक्ष आपण मागील आठवड्यामध्ये ऐकली. मी पतीला वैतागून गेले होते. 10 वर्ष झाले पतीच्या भावाबरोबर, मोठ्या दिराबरोबर चुकीचे संबंध ठेवून भयंकर घाणेरडं जीवन जगत होती अशी एक बहीण किती धैर्याने येऊन तिने तिची साक्ष सांगितली. जेव्हा तिचे मुलं मोठे झाले तेव्हा तिचं वाईट जीवन पाहून तिच्या मुलांनी तिला रागावलं आणि तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आई, तू हे सर्व काही काय वागत आहेस? तरी देखील ती तिच्या पापमय त्या सवयीमधून बाहेर पडत नव्हती. त्या पापी जीवनातच ती होती. तेव्हा अशा स्थितीमध्ये तिच्या मुलाने काय केलं माहीत आहे? आईचं जीवन जर बदलायचं असेल, माझ्या आईचं जीवन बदलायचं असेल तर एक प्रभू आहे. परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करत असणारी एक मंडळी आहे. ते एक कलवरी टेम्पल आहे. कलवरी टेम्पलमध्येच आईला घेऊन जावं लागेल. त्याच्या आईने साक्ष दिली, माझ्या मुलानेच मला कलवरी टेम्पलमध्ये घेऊन आला. कलवरी टेम्पलमध्ये आल्यानंतर परमेश्वर माझ्याशी स्पष्टपणे बोलला. मी तर इतकी भयंकर भटकलेले होते. मी परमेश्वरापासून किती दूर अशी होते. त्या दिवशी परमेश्वर स्पष्टपणे माझ्याशी बोलला आणि मी माझं जीवन प्रभूला समर्पित केलं. त्या पापमय जीवनामधून बाहेर पडण्याचा मी बरेचदा प्रयत्न केला, परंतु माझ्याकडून ते शक्य होत नव्हतं. परंतु हे जे वचन आहे, परमेश्वराचं वचन माझ्या जीवनात पेरलं गेलं तेव्हा त्या वचनाने माझं जीवन पवित्र केलं. मी वाईट जीवनाला सोडून देऊन एका नवीन जीवनाला मी सुरुवात केलेली आहे. माझ्या घरामध्ये माझे मुलं आता ते कितीतरी आनंदामध्ये राहत आहेत. हे कसं शक्य झालं? माझ्या भाऊ आणि बहिणींनो, आज तुमची जीही समस्या असेल, आज तुमच्या ज्याही चिंता असतील, तुम्ही आजारामध्ये असाल, तुम्ही कर्जात पडलेले असाल, ते सर्व देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन या. उपस्थितीमध्ये येऊन देवाला सांगा, देवा, ही माझी स्थिती आहे, ही माझी अडचण आहे. देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन हन्नाने अश्रू ढाळून तिथे बोलू लागली, देवा, मला कोणतंही मुलबाळ नाही. या दासीवर दया कर बापा. जर तू मला पुत्र संतान देशील तर मी त्या मुलाला तुझ्या सेवेसाठी आमरण देईल. तुझा दास म्हणून त्याला मी समर्पित करील. मला तू पुत्र दे बापा. तिने अश्रू ढाळले परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये. देवाने अद्भुत रीतीने तिला उत्तर दिलं. हन्नेला देवाने सुंदर असा पुत्र दिला, ज्याचं नाव शमूएल असं होतं. एकीकडे तो शास्ता झाला, दुसरीकडे तो संदेष्टा होता आणि तिसरी गोष्ट तो याजक देखील झाला. तो एक न्यायाधीश म्हणून, संदेष्टा म्हणून, याजक बनून खूप अद्भुत अशा प्रकारची सेवा, अत्यंत उत्कृष्ट अशी सेवा शमूएलाने अशा प्रकारे केली. हन्नेवर कसा अनुग्रह झाला माहीत आहे? ती वांज आहे या बट्ट्याने जेव्हा ती अपमानित होत होती, निंदित होत होती, तिने ती सर्व प्रकारची निंदा आणि अपमान देवाच्या उपस्थितीत घेऊन गेली. आज तुमच्यापैकी कोणीही जे समस्येमधून, अडचणीमधून आज अशा प्रकारे जर त्रासले गेले आहात तर
ती अडचण तुम्ही देवाच्या समोर घेऊन या. एका बहिणीने तिची साक्ष सांगितली. आमचा मुलगा त्रास सोसत होता. डॉक्टरांनी सांगितलं तो आता वाचणार नाही, त्याला घेऊन जा. आता काय करायचं असं म्हणून त्यांनी त्या मुलाला तसंच खांद्यावरती उचलून परमेश्वराच्या मंदिरामध्ये आणलं आणि माझ्या समोर झोपवलं. आणि जेव्हा मी प्रार्थना करू लागलो की बापा, आमच्या या मुलाला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही याला घेऊन जा, तू याला बरं करशील, या विश्वासाने मी याला तुझ्या समोर आणत आहे आणि मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. ती आई तेव्हा अश्रूच ढाळत होती. तेव्हा कोमामध्ये गेलेला तो मुलगा उठून त्याने आई आई अशा प्रकारे त्याने हाक मारली. मला तहान लागली आहे, मला पाणी दे. आपला स्वर्गीय पिता किती चांगला आहे. माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तो राजा, एवढा व्यस्त असणारा तो राजा देखील देवाच्या उपस्थितीमध्ये गेला. देवाला आपली समस्या काय आहे ती सांगण्यासाठी त्याने वेळ काढला. आज बरेचशा लोकांना वेळच मिळत नाही. बाकी सर्व गोष्टींसाठी वेळ असतो, परंतु देवाच्या समोर येण्याकरिता, परमेश्वराच्या उपस्थितीत हजर होण्यासाठी, देवाच्या उपस्थितीमध्ये अश्रू ढाळण्याकरिता आणि परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊन त्याला दुःख सांगण्यासाठी वेळच नसतो. ते येऊच शकत नाहीत. त्या दिवशी हिजकिया राजा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येऊन त्याच्याकडे त्याला जे पत्र आलेलं होतं ते पत्र घेऊन, ते उघडून, ते वाचून, हे स्वर्गीय बापा, पहा हे ते पत्र आहे. तो राजा बोलत आहे, मी तुझ्या देशाचा नाश करणार, माझ्या सर्व गोष्टींचा नाश करणार. देवा, तूच माझा आधार आहेस, असं बोलून ते पत्र उघडून त्याने प्रार्थना केली. आज कोणी इथे अशांतीने भरून ऐकत आहेत का? अश्रूंमध्ये आलेले आहेत का? समस्या घेऊन आला आहात का? तर चला, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण प्रार्थना करूया. पवित्र परमेश्वर बापा, आज आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये जी प्रार्थना करत आहोत ती प्रार्थना तू ऐक. येथे एकचित्त होत असणाऱ्या या सर्व लोकांना तू सोडीव बापा. त्यांच्यावरती कृपा तू कर. त्यांचे सर्व अश्रू तू पुस. हे ज्याही अडचणीमध्ये आहेत, त्रासात आहेत, त्यातून त्यांना सोडव. त्यांच्या सर्व चिंता तू दूर कर बापा. त्यांच्यावरती अनुग्रह आणि कृपा करून तुझ्या नावाचं गौरव तू कर बापा. येशू ख्रिस्ताच्या नावाचं गौरव होण्यासाठी, तुझ्या पवित्र नावाचं गौरव व्हावं म्हणून विचार आणि कल्पनेच्या पलीकडे, अपेक्षेच्या आणि आशेच्या पलीकडे सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं उत्तर देऊन तुझ्या नावाचं तू गौरव करून घे बापा. येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना करत आहोत बापा. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.